जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हाही ते बाहेर पडतं आणि जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हाही ते बाहेर पडतं. म्हणजे कोणताही विचार, कोणतीही वस्तू, कोणतीही इच्छा ही केव्हा पूर्ण होते, जेव्हा की ती इथं येते, आधी मनामध्ये येते आणि मग ती पेपरवरती उतरते, किंवा मग तुम्ही बोलाल ती इच्छा तर ती कुणाला तरी कळेल, मग ते तुम्हाला मदत करतील आणि ती तुमची इच्छा पूर्ण होईल. तर ह्या गोष्टी, दोन गोष्टी आहेत, एक तर लिहिणं आणि दुसरं बोलणं. ह्या दोन गोष्टींनी ती निगेटिव्हिटी जी काही आपल्या आतमधली आहे ती काढून टाकणं महत्त्वाचं आहे आणि ती काढायची. आणि कंपल्सरी हा एक्झरसाइज आठवड्यातनी 2 किंवा 3 वेळेस हा करायचाच. 5च मिनटं काढायचे किंवा 10 मिनटं काढायचे. एका शांत ठिकाणी बसायचं, पेपर वही घ्यायची आणि जे काही आहे इथं तसेच्या तसे शब्द लिहायचे आणि फाडून टाकायचं. कारण हे मी सारखं सारखं का सांगते, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे, पण आपण त्यासाठी वेळ देत नाही. तर त्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे किंवा इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही हे कराल, ह्याचं मॅजिक जेव्हा तुम्हाला कळेल, तर तुम्ही हे नेहमीसाठी करणार आहात. तर आतली जी मनातली निगेटिव्हिटी आहे ही काढायची. हे जर असेल आतमध्ये तर काय होतं आपल्याला पण माहीत आहे, त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती होतो आणि त्याच्यामुळं मग शरीरामधल्या पेशीही त्या पद्धतीने आकुंचन पावतात, त्या रिलॅक्स राहतच नाहीत. तर हे नाही हो द्यायचं आपल्याला, त्यांना रिलॅक्स सोडायचं आहे. मग ते असं आकुंचित पावायला लागलं की असं सिकुडल्यासारखं झालं तर मग कुठंतरी दुखणं, कुठंतरी थोडंसं क्लॉटिंगसारखं काहीतरी व्हायला लागतं मग शरीरामध्ये. कारण नेहमी राग हे आपण घेऊन बसतो, तर राग आला तर काय होतं, असं होतं ना शरीर आपलं. म्हणजे शरीर असं झालं तर काय होतं, आतली प्रत्येक पेशी ही आकुंचन पावते आणि त्या पेशीला असं कुठंतरी ब्लॉक येतं, म्हणजे घट्ट बसते ती अशी. तर ते कशामुळं होतं, माइंडमध्ये जे बसलेलं आहे त्यामुळं. तर जितकं आपल्याला माइंड रिलॅक्स करता येईल तितकं बॉडी आपली रिलॅक्स होणार आहे. त्यासाठी एक्झरसाइज तर आपण करतोच, एक्झरसाइज केल्याने ते शरीरासाठी होतात, पण तसेच माइंडचे सुद्धा, मनाचे सुद्धा व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. आता मनाच्या व्यायाममध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, मी याच्या आधी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, किंवा मी हेल्थ घेतलं त्यावेळेस, मिरर हेल्थ घेतलं तेव्हा त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तर एक 5 गोष्टी मी सांगेन तुम्हाला. ती 5 गोष्टीमधली पहिली गोष्ट म्हणजे पाणी पिणे. आपल्या शरीराला जितकं पाणी लागतं तितकं कंपल्सरी प्यायचं म्हणजे प्यायचं. मग त्याच्यासाठी तुम्ही एखादी बॉटल करा, एखादा मग करा, एखादा तांब्या करा, जे काही आहे त्यातलं तितकं पाणी किंवा ते तितकं दिवसभरात आपल्या आतमध्ये गेलं पाहिजे, म्हणजे गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या आपण जे म्हणतो मेडिटेशन. मेडिटेशन हे अफर्मेशन बोलणं किंवा फक्त शांत बसणं, फक्त श्वासांकडे लक्ष देणं, हे जरी केलं तरीही चालतं. दुसरी गोष्ट ध्यान करणं, मेडिटेशन करणं. तिसरी गोष्ट, सकाळी उठल्याबरोबर आपण मॅजिक शिकलेलो आहोत. सकाळी उठल्याबरोबर जे काही आपल्याला गोष्ट दिसते या दिवसाबद्दल, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायचं. चौथी गोष्ट, जे काही आपण खातो पितो
ते माझ्या शरीरामध्ये योग्यच जाणार आहे आणि माझ्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळालेली आहे. माझं शरीर आणि मन दोन्हीसाठी जे योग्य आहे ते मी करते आहे आणि त्या पद्धतीने रोज एक तरी मनासाठीचा व्यायाम आणि शरीरासाठीचा व्यायाम हा करायचा. आता मनासाठीचा व्यायाममध्ये तुम्ही घेऊ शकता की एखादं मोटिवेशनल स्पीकर ऐकला, एखादं छान गाणं ऐकलं किंवा भजन ऐकला, मंत्र ऐकला, तुम्ही एखादी छान गोष्ट सांगितली. ह्या 5 गोष्टी कोणत्याही तुम्ही मनव्यायाममध्ये करू शकता. शरीराच्या व्यायाममध्ये बेस्ट व्यायाम वॉकिंग, चालणे हे इम्पॉर्टंट आहे. तर हे आपला रोज झालंच पाहिजे आणि ते असं झालं पाहिजे की करायचं म्हणून सुरुवातीला तुम्ही जाणीवपूर्वक करा, पण नंतर ती आपली सवय झाली पाहिजे. करायचं म्हणून नाही करायचं आहे, ते आपल्याला मनापासून करायचं आहे. तर हे आणि नंतर 5वी गोष्ट झोप. झोप ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्या गोष्टीकडेही आपण तितकंसं लक्ष देत नाही, कारण जितकं आपली झोप छान होईल तितकं आपण दुसऱ्या दिवशी एनर्जिक होणार आहोत. तर याच्या आधी कधी तुम्ही हा विचार केलाय का की माझी झोप छान होणं इम्पॉर्टंट आहे? सांगा बरं. सगळ्यांनाच माहीत आहे की झोप छान होणं इम्पॉर्टंट आहे, झोपेसाठी हे करायला पाहिजे. पण आपण झोपताना दिवसभरात जे काही निगेटिव्ह झालेलं असतं तेच विचार करतो. तर इथं कंपल्सरी झोपण्याच्या आधी एखादं मेडिटेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन, तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे त्याचे अफर्मेशन बोलणं की माझ्याकडनं हे झालेलं आहे, मी हे करू शकलेली आहे, माझी हेल्थ छान आहे, आय एम मनी मॅग्नेट, आय एम हेल्दी. ह्या गोष्टी कंपल्सरी झोपण्याच्या आधी बोलायच्या म्हणजे बोलायच्या. माइंडला जितकं तुम्ही रिलॅक्स कराल तितकं झोपण्याच्या आधी रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी झोपण्याच्या आधी एक अर्धा तास किंवा 15-20 मिनटं 20 मिनटं मोबाईल बघायचा नाही. नंतर कोणताही निगेटिव्ह थॉट जर तुमच्या मनामध्ये असेल झोपण्याच्या आधी तर पटकन 2 मिनटं बाथरूममध्ये जायचं, आरशाकडं बघायचं, आरशात बोलून टाकायचं. किंवा त्यावेळेस आपण तितकं लिहिण्याच्या मूडमध्ये नसतो, ठीक आहे, झोप आलेली असते, लिहू नाही शकत, पण आपण ते बोलू शकतो.